हा हे हे बसणं तुम्हाला कुठेतरी आल्यानंतर तुमच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळून हे ओंडक्यावर बसायचं मस्त अगदी पाठी असं ढको पण होतं, आम्ही त्या डक्यावर बसायचो, खेळायचो. ती जुन्या काळातली हे बटणं ह्या खोरान म्हणजे तिथे बत्ती ठेवायची. आपण कार्बन डायऑक्साईड सोडतो, वृक्ष कार्बन डायऑक्साईड घेतो आणि आपल्याला ऑक्सिजन देतो. त्याच्या मागे कारण जे आहे ना ते आम्हाला सगळ्यात शेवटी कळालं. म्हणजे ज्यावेळी आम्ही गेलो तांबडामध्ये त्यांनी आम्हाला यांना श्री श्री महाराज अशी पदवी दिली. त्यावेळी यागांची एनर्जी पॉझिटिव्हिटी किंवा त्यांचं बोलण्याची पद्धत कला म्हणजे खूप चांगली आहे. श्रीयंत्र खूप चांगल्या पद्धतीने काकांनी ते संग्रहालय जपलंय किंवा जमवलंय. ते जमवणं सगळ्यात मोठी गोष्ट असते, एवढ्या छोट्या छोट्या वस्तू. आता सध्या आता काय पर्यटक असतात चालू. हे बघा आता तुम्हाला ते लाईटमध्ये हे मेंढपाळ आहे. हे मेंढ्याने हे हाताने कोरलेलं आहे, मशीन नाही. हे नवं आपण जे बांधतो ते. ह्याच्यानंतर एक हे आलं इथे एक दिसतो धनगर. हे बघा ही कडी जुन्या पद्धतीची. खुल्लं आपण आत आलो. मातीचा बेड चालू आहे म्हणजे थोडंसं पाऊस गेला का आम्ही ते चोपाळो जुनी आठवण चोपाळ्याची ही. आता चोपाळो कडकडे नाही उचलताला कोण असं अजून हे मातीचं बेड. ती जुन्या काळातली हे बटणं ह्या खोरान म्हणजे तिथे बत्ती ठेवायची. तिथे ते खुंट्याला कपडे अडकून ठेवायचे. ही वारली प्रिंट आहे पूर्ण आणि हवेशीर वरती हे हा लॅम्प आहे जुन्या पद्धतीचा. आणि ह्या मातीच्या घराचं वैशिष्ट्य का उन्हाळ्यामध्ये थंडावा असतो. आता आपण बघ गरम होऊन आलो इथे आल्यावर बघा की थंडगार वाटलं. वयस्कर माणसं आल्यावर वाटलं अरे बाबा पूर्वी मी ह्याच्यावर झोपत आणि मी घरात असो सारायलेल्या घरात मी अगदी फिरायचो. ह्याच्या आठवणी ज्या पाहिजे त्या आता लोप पावलं. म्हणून तुम्हाला कुठेतरी आल्यानंतर तुमच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळून त्यावेळचं तुमची परिस्थिती काय होती. आज माझ्याकडे पैसा आहे सगळं आहे ही जुन्या आठवण त्याने माझ्याकडे त्या परिस्थिती काय होतं. एक वेळचं जेवण मिळत होतं का, मी किती कष्ट करतो ही काही क्षण का असे ना तुम्हाला जाणीव होऊन नवी दिशा आणि मागचं जीवन ह्याचं कुठेतरी एक आनंद आपल्याला घेता येणार आणि त्याचं एक परीक्षण होणार. हा ह्या मागचा उद्देश आहे. जसं आता तो बाथरूम आमचा आहात ज्यांना हे जीवन हवं त्यांना. काही लोक म्हणतात नाही हे नको कारण तुम्ही राहिलात कुठे. हे भेडल्या मेळ्याचा दरवाजा हे जुने कडी आहेत. हे मग हे जे पूर्वीचं जे होतं ना लोक जे वापरायचे त्याचा आज आनंद घ्या ना. ही बटणं आता सगळे विसरून गेले. हे सगळं आमचं पण असं म्हणजे लहान होतो तेव्हा आमचं पण असं घर होतं ना. माका आता आठवण इली. आता तर सगळा पूर्ण बदलच झालो असा. पण आमच्या पण घरात जेव्हा मातीचं घर होतं ना तेव्हा असं कौलाचा होता आणि शेणान सारवलेला. असं ढको पण होतं, आम्ही त्या डक्यावर बसायचो, खेळायचो. येऊन मग ना जुन्या गोष्टींची आठवण झाली. तसं त्याच्यानंतर ते शेतकरी बैलगाडी जोत नांगरणी सुरू जोत होय 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 हाती काढलेले आहे ते. हे का मस्त. आता इथे आपण आत आलो शांत अगदी मस्त. हे का इथे वेगळं थोडंसं आहे. इकडे बेड आहे ते सगळं जुनं पण तिथे बघा तिथे मस्त आहे का तिथे हात टेकवायचं. हा हे हे बसणं हे तांबाचा आनंद बाबा जसं पान बिन खा असं मग जुन्या काळचा फील झाला. हा तिथे बसल्यावर कळतं ना आपण काय करतो. इथे बसून गप्पा मार इथे टिप. पूर्वी हे न होतं हे असंच वापरायचे लोक घरात काहीतरी हाणून टिप बाबा आमचा ह्या हे ओंडक्यावर बसायचं मस्त अगदी पाठी लावायचं. म्हणजे त्या घरामध्ये सगळ्या गोष्टी एकत्र ठेवायचे. आता आपण काय तर बघलं अरे ते मका बरं नाही दिसणार मका असंच. तुम्ही तुमचं जीवन बदली करा. शहरीकरण जे आहे ते गावात येऊन गावाच्या आठवणी त्या जीवन पद्धती त्या शेतीमध्ये त्या मातीमध्ये ते बालपणाच्या आठवणी मिळून त्यामध्ये तुम्ही एक जीवनातला वेगळा आनंद घ्या. याच्यासाठी मातीचे घर. फिरताना पण मला इथे अगदी सगळे आठवण होते.
नक्षत्राचं ही सूर्यमाला 27 नक्षत्रामध्ये बनलेली आहे. हे आपण प्रवेश करतो इथे. मॅडम तुम्ही जा पुढे, माझा काय. होय असं आहे का, तुम्ही माहिती देतास ना, ऐकतोय. हां, हा इथे हे नक्षत्रवन आहे. आपल्याला पूर्ण वर्तुळ आहे. 360 अंशाचं वर्तुळ तयार केलेलं आहे. आणि ब्रह्मांडामध्ये सूर्यमालेमध्ये जशी 27 नक्षत्र आहेत. माणसाचा जन्म नक्षत्रावर होतो आणि मृत्यूसुद्धा नक्षत्रावर होतो. आपण रास वगैरे म्हणतो. मग माझा जन्म कुठल्या नक्षत्रावर झाला? मग माझा जन्म नक्षत्रावर जर समजा हे आता तुमचं नक्षत्र चित्रा नक्षत्रावर समजा जन्म झाला आहे तुमचा, तर चित्रा नक्षत्राचा आराध्य वृक्ष कुठला आहे? तर बेल आहे. मग त्याचं संस्कृत नाव किंवा त्याचं हिंदी नाव, त्याची देवता कोण आहे? त्वष्टा आहे. मग त्याचा मंत्र कुठला आहे? ओम त्वष्टे नमः. त्याचा गण कुठला आहे? राक्षस. त्याच्यानंतर त्याचं तत्व कुठलं आहे? त्याच्यानंतर त्याची दान वस्तू पित्तवस्त्र. म्हणजे तुम्ही हे वस्त्र दान करायचं ह्या नक्षत्र. त्याच्यानंतर हे नक्षत्र वृक्षाचा औषधी उपयोग दिलेला आहे. कृमी, अतिसार, मूळव्याध, धातू पृष्ठता होणे. त्याच्यानंतर ह्याचा राशीस्वामी तूळ. त्याच्यानंतर ह्याचे हे रास तूळ, राशीस्वामी शुक्र. मग ह्या वृक्षाचं प्रत्येक वृक्षाची अशी माहिती दिलेली आहे. आणि प्रत्येक वृक्षाचं ह्या ठिकाणी बोर्ड लावलेले आहेत. हे सगळं जेव्हा आपण फिरतो, जेव्हा आपल्याला ह्याचा उद्देश आमचा काय, तुम्ही ज्यावेळी ह्या नक्षत्राच्या ज्या तुमचं जे झाड नक्षत्र झाड आहे, त्या झाड तुम्ही आयुष्यात एकदा तरी लावा किंवा तुमच्या वाढदिवसाला ते लावा. ज्याचं वृक्ष संवर्धन झालं, वृक्ष आपल्याला ऑक्सिजन देतो, आपण कार्बन डायऑक्साईड सोडतो, वृक्ष कार्बन डायऑक्साईड घेतो आणि आपल्याला ऑक्सिजन देतो. मग ही परोपकारी भावना वृक्षाकडनं, त्याग भावना आपण शिकू. आपल्याला समजा माझं आराध्य नक्षत्र समजा हे आहे माझं, त्या आराध्य नक्षत्राच्या वृक्षाखाली तुम्ही बसा, तिथे दिलेले जप म्हणा. तो जप म्हणून तुम्ही तुमची जी मनोकामना काय आहे ती त्या आराध्य वृक्षाला मनोभावे सांगा, त्या वृक्षदेवतेला. ती वृक्षदेवता तुमचं नक्षत्र देवतेला तुमचा संदेश त्यापर्यंत पोचवणार आहे. आणि त्या वृक्षाखाली तुम्ही शांत अगदी जप केल्यानंतर तो वृक्षामधल्या ऑक्सिजनमध्ये तुम्ही तो जप करताय, मग तो संदेश तिथे जातो आणि त्याचं फळ तुम्हाला मिळतं, असं पूर्वजांची कल्पना होती. आणि या दृष्टीने बऱ्याच ठिकाणी ह्यांचे औषधी उपयोग पण आहे. आता रात्र झाल्यामध्ये परत भरेकर तरी पूर्ण माहिती आहे. आणि इथे श्रीयंत्र आहे. म्हणजे हे सगळं तुम्ही फिरून आल्यानंतर या फिरूया जात आहे ना. जाई जुई फुलली आहे, मस्त सुगंध पसरलाय ना. हे पळस, पावसाला 3 पानं म्हणतात, तो पळस. हे असे संपूर्ण फिरायचं आहे आपल्याला. असं अश्विनी नक्षत्राकडनं सुरू होतं आपलं. हे इथे लाईट नाही आहे या, तरी पण रात्रीचं आम्ही इकडे जास्त फिरवत नाही. पण आतमध्ये हे उघडून धरते. काय हे? श्रीयंत्र म्हणजे सूर्यमय शक्ती देवता, थोडक्यात शक्ती. कारण हा ब्रह्मांड आम्ही जेव्हा नक्षत्र संकल्पना मांडली ना, तेव्हा हा सूर्य शक्ती देवता आहे. म्हणून इथे आम्ही श्रीयंत्र बसवलेलं आहे. हे सगळं बघा, बसल्यानंतर तुम्हाला इथे शांतता कशी वाटणार. आणि मातीच्या जमिनीवर तुम्हाला बसायचं आहे. हे सगळं भेडल्या माड्याच्या म्हणजे इथल्या जंगलामधली जी काय वस्तू आहे, हे बांबू आहेत, म्हणजे ह्याच्यापासून हे आम्ही बनवलेलं आहे. आणि इथे तुम्ही बसून तुम्हाला वाटलं तुमचं वृक्षदेवतेचं तुमचं जप, इथे येऊन तुम्ही तो जप करू शकता. म्हणजे जीवनातलं सगळं जीवन पद्धती देण्याचा आम्ही थोडासा प्रयत्न केला आहे. उणीव काही असू शकतं, कारण काय हे जंगल आहे, इथे मासे सोडले ह्याच्यात. त्यासाठी व्हाळ वगैरे नाही. हा व्हाळ, वाटलंच मागा. हे व्हाळ असं बन वरतून सरळ असा व्हाळ गेला आहे. वड लावलेला हा मी एकच, कृष्णवड हा, आणि तो आपलं वड हा कृष्णवड. खोलपी मागून हे बघ, याला कृष्णवड म्हणतात. आणि तो वड एकात्मक ते झालं. ते राहून निसर्गातला आनंद घेण्यासाठी मचान बनवलेलं आहे.
पूर्ण ओपन आहे, हे खिडक्या वगैरे ओपन आहे सगळ्या. लाकडी काम सुंदर केलं. ते आपणच पिता तिथून हो हो, तोंड लावणार. काळा आहे तिथे. काय पाणी द्यायला हे आमची कॅन्टीन. हे असे लोक आहे. म्हणजे गावाचं पूर्वीतलं गावातला हॉटेल. मग तांबा फिरल्यानंतर तांबा कसा वाटला तुम्हाला? म्हणजे खरं सांगतोय, आम्ही अशी एक छोटीशी एक मिनिटाची रील बघलेलो मुंबईत असताना, आणि मी असं सहज म्हटलेलं की मला तांबा बघूचा. कारण कसं माझा जन्म, माझं शिक्षण मालवणी याच्या मराठीत बोलतात इथेच झालं असल्यामुळे ना, मला आधीपासून खूप हौस होते की आपली बाग करायची किंवा काय करायचं. म्हटलं की जसं माझी कल्पना होती की जुन्या वस्तू पाहिजे मला हे पाहिजे, ते सगळं मला त्या एका मिनिटाच्या व्हिडिओमध्ये दिसलं होतं. तर 2-4 महिने झाले माझ्या सारखं डोक्यात होतं, ज्याची गावी जायचो ना की तांबायला जायचं आहे, मला बघायचं आहे. पण ते 1 मिनिटाची रील मध्ये जेवढी माहिती आहे ना, तेवढी आता आम्ही जवळपास 2 तास फिरलोय काकांसोबत. गावडे काकांनी आम्हाला छोट्या छोट्या झाडांपासून म्हणजे अगदी आयुर्वेदिक झाडं, औषधी झाडं, नक्षत्र, त्यांची झाडं, म्हणजे बरीच माहिती दिली. म्हणजे 2 तास फिरल्यानंतर सुद्धा मला असं वाटतं की आम्ही एक 25% माहिती घेतली असेल. त्यानंतर सगळ्यात आवडलेलं मला इथे जो सगळ्यात आकर्षक गोष्ट वाटली ती म्हणजे ती मातीची घरं. म्हणजे आमची पिढी बहुतेक शेवटची पिढी असावी ज्यांनी मातीची घरं बघितली आहेत. कारण त्याच्यानंतर जवळपास आता सगळीकडे सिमेंट कॉन्क्रीटची जंगलं चालू झालेत. तर इथे या जंगलामध्ये ही मातीची घरं, इथे औषधी झाडं किंवा हे जे वातावरण आहे ना, ते खरंच ज्यांना जुनं काळ आठवायचं आहे, जगायचं आहे, त्यांनी नक्की इथे भेट द्यावं. इथलं वस्तू संग्रहालय तर तुम्हाला अगदी 50 नाही 100, 200, 300, 400 वर्षापर्यंत पाठी घेऊन जातं. म्हणजे एखाद दुसरी वस्तू अशी आहे की प्रत्येक पिढीला ती आपलंसं करणारी आहे. म्हणजे माझ्या बघण्यातला रेडिओ होता, जुना टेलिफोनचा फोन होता, किंवा मी बघितली छोटे छोटे पितळेची भांडी होती, जुनं हत्यारं होती, शेतीची हत्यारं होती. अशा एखाद दुसऱ्या वस्तू यांच्या अतिशय मनाला भावणाऱ्या असतात. तर खूप चांगल्या पद्धतीने काकांनी ते संग्रहालय जपलंय किंवा जमवलंय. ते जमवणं सगळ्यात मोठी गोष्ट असते एवढ्या छोट्या छोट्या वस्तू. तर जर प्रत्येकाला हे बघायचं असेल, अनुभवायचं असेल तर नक्की तुम्ही इथे भेट द्या. मी विशेष करून मला फॅमिली सोबत राहायला यायचं आहे, कारण इथे अजून बऱ्याच अशा छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ज्या आमच्या बघायच्या राहिल्या आहेत. वेळ अभाव आहे, कारण आम्ही आलोच जवळपास 5 वाजता, तरी पण 2 तासात काकाने आम्हाला खूप चांगली माहिती दिली. तर अधिक जी काही माहिती आहे तर मी खाली वेबसाईटची लिंक तुम्हाला देईनच, त्याच्यावर तुम्हाला मिळेल. तर धन्यवाद काका. खूप तुम्हाला पण शुभेच्छा. तर मंडळी, तांबळाला भेट देऊन आम्ही आता घरी निघालोय. घरी जायला आता थोडासा उशीर झालाच आहे. तर म्हटलं की आम्हाला काही असे छान अनुभव आले ते तुम्हाला सांगावे. म्हणजे छान फिलिंग येतं, एकदम पॉझिटिव्ह. हा, आणि त्याच्या मागे कारण जे आहे ना, ते आम्हाला सगळ्यात शेवटी कळालं. म्हणजे ज्यावेळी आम्ही गेलो तांबळामध्ये, त्यावेळी ऑलरेडी आम्ही 5 वाजता गेलो होतो आणि आमचं असं प्लॅनिंग होतं की एक अर्धा तास बघायचं तांबळ, म्हणजे काय झाडं लावली आहेत किंवा त्यांनी जे काय मातीची घरं बांधली आहेत वगैरे ते बघायचं, छोटे मोठे व्हिडिओ बनवायचे आणि लगेच खावण्याला किंवा निवतीला जायचं बीचवर सनसेट बघायला. पण असं टाइम झालं की आम्ही नेमके उशिरा पोहोचलो 5-10 मिनिटं. आणि आम्ही इकडे तिकडे बघण्यात, बैलगाडी होती ते बघ हे बघ असं बघण्यात हिने थोडा बैलगाडी बसली, फोटोचा वेळ गेला. आणि तेवढ्यात जे तांबळ आहे जे ज्यांनी उभारलंय गावडे काका म्हणून, तर ते बाहेर पडले होते त्यांच्या कामासाठी जायला. तर त्यांनी आम्हाला बघितलं, तर त्यांना कळलं की आम्ही बघायला आलोय वगैरे असं. तर त्यांच्या मनात काय आलं काय माहिती नाही, ते अचानक बोलले की तुम्हाला मीच माहिती देतो तुम्हाला. तर आम्ही म्हटलं की ठीक आहे, चांगला आहे तुम्ही माहिती देता, तर आम्ही शूटिंग करतो.
पण सुरुवातीला ते तयारच नव्हते की शूटिंग नंतर करा तुम्ही, मी तुम्हाला माहिती देतो, मी बोलतो ते तुम्ही ऐकून घ्या, नंतर तुम्हाला काय शूटिंग करायचं आहे ते करा. तर ही आपली सारखी नाही बोला व्हिडिओ मी सांगत होती की ते नव्हते तयार. तर मग मी शेवटी मी जरा मध्ये गेलो, मी बोललो की नाही काका तुम्ही सांगा, आम्ही नाही म्हणजे व्हिडिओ नॉर्मली सांगता तसं सांगा. मग त्यांनी सांगायला चालू केल्यानंतर मी व्हिडिओ चालू केला नंतर. तर म्हणजे ते तेवढे कम्फर्टेबल दिसत नव्हते मला व्हिडिओसाठी स्टार्टिंगला. तर त्यांनी म्हणजे ते ज्यावेळी आले त्यावेळी अशी तिथे आजूबाजूला माणसं होती बरीचशी, ती अशी उठून उभी राहिली, एकदम अदबीने त्यांच्याशी बोलत होती किंवा त्यांना भरपूर मान देत होती. तर साहजिक आहे, ज्याचं ते आहे सगळा सेटअप, म्हणजे ज्यांचे मालक आहेत तर त्यांना ते मान देणं साहजिक होतं, म्हणजे एवढं आपल्याला कळत होतं. पण नंतर मग जवळपास 2-2.5 तास त्यांनी आम्हाला सगळे औषधी वनस्पती जेवढी झाडं लावली आहेत तेवढी सगळ्यांची माहिती दिली. त्यांनी मातीची घरं बनवली आहेत, त्यांच्यामागे काय स्टोरी आहे, त्यांचं दरवाजे, लाकडं, वाशे, त्यांचं पुरातन वस्तू संग्रहालय, कुठून त्यांनी कसे वस्तू जमवले, किती जुन्या वस्तू आहेत, म्हणजे अगदी पैशापासून सगळं दाखवलं. म्हणजे ते व्हिडिओत तुम्ही तर बघितलंच असेल. आणि नंतर चहा पिताना कुठून कसा विषय आला ते बोलले की स्वामी समर्थांचा विषय आला. तर ते बोलले की आम्ही आता नुकताच मठ बांधलाय, 85 दिवसात विक्रमी वेळेत आम्ही त्या मठाचं काम पूर्ण केलंय, म्हणजे अगदी मूर्ती बनवण्यापासून. तर बोलले कुठे आहे काय, आम्ही विचारलं. तर आमच्या बोलण्यानं त्यांना पण कळलं की कदाचित त्यांना यायचं असावं. आणि आम्ही पण उत्सुकतेने विचारलं की आलोच आहे एवढं तर बघून जाऊ, कारण ते ज्या पद्धतीने वर्णन करत होते एकदम असे आनंदाने 25 दिवसात जी काय स्वामी समर्थांची मूर्ती आहे ती साकारलेली आहे. म्हटलं काय बांधले आपण बघूनच जाऊ. आणि जनरली स्वामी समर्थांचं असलं तर मी जातो बघून असं. तर ते बोलले की चला माझ्या पाठोपाठ या तुम्ही. तर मग जाताना त्यांचा आम्ही इंटरव्ह्यू नाही, आम्ही आमचे मत तिथे व्यक्त केले आणि त्यांच्या पाठोपाठ निघालो. तर ते तिठ्यावर थांबले होते आमची वाट बघत. मग तिथून ते आम्हाला घेऊन गेले मठामध्ये. आणि खरंच खूप कमी दिवसामध्ये खूप मोठं मठाचं काम त्यांनी पूर्ण केलंय. आणि पूर्ण जांभ्या दगडात, म्हणजे चेहऱ्यामध्ये बांधकाम आहे. आणि सगळ्यात विशेष बाब म्हणजे ती जी मूर्ती बनवली आहे ना स्वामींची, तो काळा दगड आहे. त्यांनी काहीतरी कृष्ण काहीतरी असं त्या दगडाचं त्यांनी नाव घेतलं. तर तो दगड पण बाहेरनं आणावा लागतो. मग ती मूर्ती कशी बनवली किंवा कारागिरीची स्टोरी ते त्यांनी आम्हाला सांगितली. जवळपास 3-3.5 तास तरी ते होते आमच्यासोबत. आणि ना मला सारखं वाटत होतं की मी या माणसाला कुठेतरी बघितलंय. तर जसे ते म्हणजे योगायोगाने त्यांनी आम्हाला सगळी माहिती दिली ते दिली, आमचं काहीच योगदान नाही त्याच्यात. पण त्यांना काय वाटलं, तर ते बोलले की आमच्या मठामध्ये तुम्ही आलात, पहिल्यांदाच आलाय. तर त्यांनी शाल श्रीफळ देऊन आमच्या दोघांचा सत्कार केला, आशीर्वाद दिले. म्हणजे काय त्यांच्या मनात आलं काय माहिती नाही. आणि आम्हाला पण ते अनपेक्षित होतं की आपण आलोय कशासाठी, बघण्यासाठी. आपला प्लॅन काय होता, आपण फिरत कुठे स्वामी समर्थांच्या मठात आलो, मंदिरात आलो आणि त्या स्वामींच्या मूर्तीसमोर आपलाच सत्कार होतोय. आणि ते मग आम्हाला प्रसाद वगैरे देऊन निघून गेले. मग त्यांनी जाता तिथे भक्त जमले होते. तर ते बोलले की माझं असं आहे, काय ना काय त्यांचे व्याख्यान किंवा मार्गदर्शन, काय बोलतात त्याला, संबोधन म्हणा किंवा असं त्यांचं होतं बाहेरच्या देशातील लोकांसाठी, लंडनसाठी. तर ते निघून गेले. तर तिथे नंतर स्वामी समर्थांचे जे काही भक्त होते किंवा तिथे सेवक होते, तर ते बोलले की म्हणजे त्यांच्या बोलण्यानं कळलं आम्हाला की हे गावडे काका म्हणून तिथे एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. तर मी वाचलं होतं आणि मग मला क्लिक झालं की मी पेपरमध्ये वगैरे फोटो बघितलाय की गावडे काका महाराज असं. तर कसं आपल्याला महाराज वगैरे आपल्याला फोटोत बघायची सवय ना, असं खराखुरा व्यक्ती महाराज वगैरे, तर आपण असं थोडंसं इमॅजिनेशन वेगळी असते. तर माझ्या पण डोक्यात तेच होतं. पण काय माहिती माझ्या डोक्यातलं त्यांना कळलं किंवा काय, तर त्यांनी स्वतःच बोलले की महाराज लावण्याचं कारण काय. तर ते बोलले की कणकवलीमध्ये एक मोठा यज्ञ झाला होता, महायाग. तर त्यात बरेचसे आखाड्यातले साधू संत आले होते. तर त्याचं जे नियोजन होतं ना ते यांनी केलं होतं. कारण हे बघायला गेलं तर व्यापारी आहेत, ते मूळ पेशाने व्यावसायिक आहेत असं ज्यांनी आम्हाला माहिती आहे त्यांच्याकडनं कळलं. तर पण ते भक्ती मार्गात होते आधीपासून. तर त्यांनी त्या पूर्ण महायज्ञाचे आयोजन सगळं त्यांनी केलं होतं. कारण भरपूर मॅन पॉवर, पैसा लागतो याच्यासाठी. तर त्यांच्या ह्या कामामुळे खुश होऊन ते जे आखाड्याचे साधू संत, महंत किंवा आखाड्याचे जे काही कोणी जे प्रमुख असतात
त्यांनी त्यांना बऱ्याच वेळेला विचारलं की तुमचं काय याचा खर्च किती आला, काय किती आला ते तुम्ही घ्या, कारण ते साधू संत पण हिशोबाला चोख असतं, म्हणजे ते कोणाचं उधार घेत नाहीत, देत नाहीत. तर यांनी काहीच घेतलं नव्हतं. मग शेवटी त्या आखाड्यांनी, म्हणजे जे साधू संत महर्षी जमले होते ना, त्यांनी यांना श्री श्री महाराज अशी पदवी दिली. तर म्हणजे एवढ्या मोठ्या त्या साधू संतांच्या आखाड्याच्या किंवा त्यांच्या जे कोणी मेन असतात त्यांनी ही दिलेली पदवी म्हणून ते लावतात त्याच्या मागे. बाकी त्यांचं असं काय उद्देश नाही असं त्यांनी सांगितलं. पण खरंच त्या माणसाची जी एनर्जी आहे ना, आणि त्यांनी जे तांबळ बनवलंय, म्हणजे तिथे लावलेली झाडं, त्यांची रचना, स्पेशली नक्षत्र नाही, जी 27 नक्षत्र आहेत त्याच्याप्रमाणे लावलेली झाडं, ती रचना, त्याच्यामध्ये असणारं ते श्रीयंत्र, ते खूप म्हणजे विचारपूर्वक केली गोष्ट आहे. आणि ती आताची नाही, त्याला 10-15 वर्ष झाली आहेत. म्हणजे आता त्यांनी त्याचं टुरिझम म्हणून त्याला हे केलंय, पण त्यांचा प्रयत्न आधीपासून चालू आहेत. तर 15 वर्षापासून त्या गावडे काकांची एनर्जी, पॉझिटिव्हिटी किंवा त्यांचं बोलण्याची पद्धत, कला म्हणजे खूप चांगली आहे. तर ते सेवक होते, आम्हाला सांगत होते की तुम्ही नशिबवान आहात की तुम्हाला ते भेटले आणि एवढा टाइम तुम्हाला एवढा टाइम दिला. बरं, ते तुम्हाला स्वतः घेऊन आले स्वामींच्या मठामध्ये पाया पडण्यासाठी. म्हणजे असं जनरली होत नाही. आम्ही त्यांच्या बाजूला राहून इथे आम्हाला कधी त्यांचा एवढा वेळ मिळत नाही. तुम्ही एवढा 2-3 तास त्यांचे घेतले म्हणजे तुम्ही खरंच नशिबवान आहात. तर आणि खरं तर त्यांना जायचं होतं कणकवलीला, त्यांचं जे काय प्रबोधन आहे लंडनला, त्याचं त्यांना, आणि आम्हाला त्यांच्याबद्दल काही एवढी माहिती नव्हती. पण ते गेल्यानंतर जे सेवक होते ना, आम्हाला हे देखील माहित नव्हतं की ते तांबा नेमकं कोणाचं आहे. आम्ही फक्त 1 मिनिटाची रील बघितली होती आणि आम्ही गेलो होतो की बाबा चला जाऊया आणि आपण भेट देऊया. गावडे काका निघून गेल्यानंतर त्यांच्या सेवकांनी आम्हाला त्यांच्याबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या. त्याच्यानंतर मग आमचं इथे येणं, ते भेटणं, ते तांबा, योगायोग असं जोडूनच आला होता. ते सगळं असं म्हणजे ह्यांच्या तोंडात पण सकाळपासून स्वामींचीच गाणी होती आणि बऱ्याच गोष्टी योगायोगाने घडून आल्या. त्या आता आम्ही जेव्हा घरी जातोय तेव्हा आम्ही सगळंच काय बोलून आम्ही सांगू शकलो नाही, पण जे अनुभवलं ते थोडक्यात सांगावं असं वाटलं म्हणून स्पेशल घरी जातात हा व्हिडिओ बनवतोय. खरंच, आणि आम्हाला खूप नशिबान आहोत असंच आम्हाला आता फील होतंय. तर जर सिंधुदुर्ग पर्यटनासाठी येत असाल आणि कुडाळ वेंगुर्ला रोडवर तुमची फेरी असेल तर आठवणीने माडाच्या वाडीत असलेल्या स्वामी समर्थांच्या मठाला आधी आणि नंतर जे तांबाळ आहे तिथे नक्की भेट द्या. आणि एक उजेडाचे 2-3 तास काढून जा, म्हणजे तुम्हाला ते सगळं बघता येईल. आणि खूप सुंदर रचना आहे, म्हणजे मातीची घरं, ते नक्षत्रांची झाडं वगैरे सगळं खूप खूप सुंदर आहे. नक्की भेट द्या. आता पुरतं बस झालं. चलो, टाटा, बाय बाय, गुड नाईट.